आदित्य ठाकरे येणार आहेत, काय सांगाल? नाही, नारळी पौर्णिमा हा कोळ्यांचा मोठा सण असतो. आम्ही खूप वर्षापासून बघतोय. नारळी पौर्णिमेला त्यांचा उपजीविकेचं साधन आता उद्यापासून ते सुरू करणार आहे. म्हणून एक प्रथा होती की सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करून त्याला विनवणी करायची, बाबा जी का आमचा सागरावरती आमचा जो पूर्ण पोटपाण्याचं काम आहे तर आमच्या धन्याचं संरक्षण कर, यासाठी कोळी महिला त्यांना विनंती करतात. त्या पारंपरिक याला आम्ही दरवर्षी होळी असू दे किंवा नारळी पौर्णिमा असू दे आम्ही कोळीवाडे देतो, कारण आमचे सगळे मित्रमंडळी आहेत. आणि आज आदित्य साहेब जेव्हापासून आमदार ह्या विभागाचे झाले त्यापासून पारंपरिक म्हणजे इथे दरवर्षी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. दरवर्षी यावेळेस सचिन अहिर सोबत असायचे, यंदा नाही येत. नाही, सचिन भाऊ होते तेव्हा बरोबर होते, आता ते दुसऱ्या पक्षात गेले तर त्या नेत्यांबरोबर असतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागल्याचं पाहायला मिळतंय. या आधी वरळी कोटवेळात असा कुठे पोलीस बंदोबस्त कधी पाहायला मिळाला? बघा, आता राजकीय जिथे दोन भाग होतात तिथे पोलीस असतातच. त्यामुळे त्या पोलिसांना सुद्धा असं वाटतंय की कुठली परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी पोलीस तैनात अगोदरच केली असेल. परंतु सण आहे त्यामुळे ते सुद्धा समजूतदार आहे, आम्ही सुद्धा समजूतदार आहे की कुठल्याही सणाला मराठी हिंदूंचा सण आहे त्याला कुठे गालबोट लागला नाही पाहिजे. त्यामुळे ती खबरदारी आम्ही सुद्धा घेणार, त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा घेणार आणि कुठला अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार. गेल्या वर्षी आमने सामने आलेले होते, कुठेतरी वादाचा नाही, पण त्या गेल्या वर्षी सचिन भाऊ आमच्याकडे होते, त्यांना दुसरा रस्ता होता, ते पहिले गेलेले, जाताना दुसऱ्या रस्त्याने येऊ शकत होते पण ते त्या रस्त्याने आले. शेवटी पूर्वीचे मित्र होते, आता दुश्मनी झाली आहे, राजकीय दुश्मनी झाली आहे, पर्सनल दुश्मनी नाही, राजकीय दुश्मनी झाली आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये दोष वाढतो आणि ते घोषणा दोन्ही बाजूनी घोषणा येतात, बाकी काही नाही. कुठेतरी याचा फटका पण स्थानिकांना बसतो, कारण की कोळी समाज एकत्रित राहतो, दोन प्रकारे सण साजरे नाही गटात सण साजरे करावे लागतात. नाही, गटात सण साजरे करावे ना, ते बाहेर बघा, कोळीवाड्याच्या आतमध्ये नाही. शेवटी काय प्रत्येक पक्षाचे नेते हे कोळीवाड्यात येणारच, कारण त्यांची पार्टीचा नेता जर तिथे आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा बरं वाटते. तसं आता शिवसेनेचे सगळेच नेते मंडळी इथे येणार आहे. आदित्य साहेब असल्यामुळे आम्ही सगळेजण आजूबाजूचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा येणार आणि त्या समोरच्या गटातले सुद्धा किंवा समोरच्या पक्षाचे सुद्धा नेते तिथे हजेरी लावणारच. शेवटचा प्रश्न, काल पुरा केंद्रामध्ये कार्यक्रम पार पडला, माय मराठी संवाद मराठी असं कार्यक्रमाचं नाव होतं. प्रकाश सुरवणे कार्यक्रम आयोजित केला होता, शिवसेनेचा शिवसेनेचा तो कार्यक्रम होता आणि रिक्षा चालक जे आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटत होते मराठी सक्तीनंतर जे शिकलेत त्यांना. पण त्या कार्यक्रमात शिवरायांची प्रतिमा होती, बाळासाहेबांची प्रतिमा होती, आनंदगिरीची प्रतिमा होती स्टेजवरती, पण बाजूलाच भोजपुरी नृत्य वगैरे सगळं प्रकार सुरू होता. कसं आता सगळ्यांना बनावट प्रेम बाहेर पडतं. म्हणजे बाळासाहेब पाहिजे, त्यांना मतांसाठी बाळासाहेब पाहिजे, परंतु प्रत्यक्षात मनापासून त्यांना बाळासाहेब नको होते. बाळासाहेब नसतील तर त्यांना माहिती आहे मतांवरती फरक पडणार, म्हणून बाळासाहेबांचा फोटो पाहिजे त्यांना, बाकी काय नाही. MMRD यांनी ब्रिज बनवलेला आहे, 11 पर्यंत चालला, मात्र कुठलीही पोलीस नाही, ते काय सध्याचं म्हणजे आम्ही तर नेहमी बोलतो, राजकीय राजकीय पक्ष आहेत जे सत्तेत आहेत त्यांना कुठले नियमच नाहीत, त्यांना वाटेल ते करू शकतात. पोलीस खाता पण गप असतात, त्यावेळी पोलीस खात्यांना फक्त सामान्य माणसांना त्यांना रूल असतात, परंतु बाकीच्यांना रूल ते लावत नाही. नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे पण इतकी प्रचंड मोठी सिक्युरिटी, म्हणजे हे तुम्हाला एक आमदार म्हणून हे नवल वाटत नाही की हे काय आहे? नाही, आम्हाला नवल वाटतच नाही, कारण हल्ली जिथे जिथे सेनेचा कार्यक्रम असतो तिथे आणि ह्यावेळी तर दोन पक्षाचे नेते मोठे नेते येणार आहेत, त्यामुळे त्यांना भीती वाटत असेल की काही अनुचित प्रकार घडेल असेल म्हणून त्यांनी केलं असेल. आम्ही कोणी सांगितलं नाही पोलीस पाठवा म्हणून. याला मागच्या वर्षीचा संदर्भ आहे का? थोडा मागच्या वर्षीचा घोषणाबाजीचा संदर्भामुळे ते सतर्क राहिले असतील पोलीस. आज MMRD याने एक ब्रिज बांधलेला आहे डोंबिवली ते एअरपोर्ट पर्यंतचा, 260 कोटी रुपये खर्चून तो ब्रिज बांधला आहे. मात्र आता लक्षात आलंय की त्याची लेवल जास्त वर झालेली आहे, त्याच्यामुळे तो ब्रिज काम येणार नाहीये, तो आता पाडून टाकण्यात येणार आहे. 260 कोटी रुपये. तुम्ही आता बघता ना मिसिंग लिंक केवढा अंतर आहे, 7,000 कोटी आहे. पैशाला काय व्हॅल्यू राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे की अशा नागरी कामावरती सत्ताधाऱ्यांना आमदार फोडण्यासाठी किंवा इतर कामासाठी त्याचा पैसा जे डबल टिबल बजेट करतात त्याचा उपयोग सरळ सरळ आमदार फोडण्यासाठी किंवा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते करत असतात.
त्यामुळे आज गव्हर्नमेंटचा पैसा ची कशी वाट लावे हे सत्ताधाऱ्यांना मस्त माहिती एक शेवटचा आहे. प्रश्न असा लालबाग सुद्धा परळमध्ये काल रात्री आहे ते दोन गटामध्ये वाद पाहायला मिळालेला होता. आमदार म्हणून कसं बघता या ठिकाणी हे वादविवाद जाणीवपूर्वक लावले जातात का? ऍक्च्युली हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा दोन्ही असेल, प्रत्येकाच्या सणाचा आदर करायला पाहिजे. त्या दिवशी काहीतरी माझगावला अंडी फेकले, हा प्रकार घडला नाही पाहिजे. आम्ही कधी ईद आणि यांच्या जुलूसला कधी आम्ही विरोध करत नाही ना, पण ते गणपती हा सगळ्यांचा आहे, देव एकच आहे, फक्त भाग वेगवेगळे केले. त्याने अंडी मारण्याची गरजच नाही का. मुस्लिम लोक फटाके वाजवत नाही, एवढा धुराचा त्रास व्हायला लागला, त्यामुळे कोणीतरी केलं असेल, पण ते असा प्रकार घडू नये. काही हुल्लडबाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला की रस्ता थांबवून त्या हा ठिकाणी ते कसं आहे बघा, त्यांना माहिती आहे ते अल्पसंख्याकाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करतात, जे अल्पसंख्याक आहेत ते. तर मराठी सक्तीचा विषय पुन्हा एकदा असा प्रश्न पडतोय, कारण की आता जे रिक्षा टॅक्सी चालक होते त्यांना आधी थोडीशी 15 वर्षांपर्यंत मुदतवाढ मिळाली होती, आता 1 वर्षाची मुदत मिळाली. बघा हे काय, महाराष्ट्रात आम्ही जगतोय, सगळेच जण महाराष्ट्रामध्ये पोट भरत असतात, त्यांनी महाराष्ट्राच्या भाषेचा आदर करावा ना. तुम्ही जर फक्त पैसे कमवायला इथे येत असेल तर आमची भाषा सुद्धा तुम्ही नाही, पण आता सरकारने पण आधी एकदम स्ट्रिक्ट झालं होतं, सरकार कठोर झालं होतं. सरकार- आता अजून 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. मग हे सरकार कशासाठी होतं? दिखावा आहे, त्यांना माहिती आहे जास्त सक्ती केली तर जे काय वोटर आहेत ते आपल्यापासून तुटतील, ही भीती सरकारला आहे. ओके सर, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.